नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या YouTube चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतोय। जीएमसी सोलापूर भरती संदर्भात सर्वात महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, ज्यामध्ये नेमकी परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते, त्याचबरोबर नेमका कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत आणि नेमका याचा अभ्यासक्रम काय हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सुरुवातीला आपण जर बघितलं की श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर याच्या अंतर्गत 153 पदांची ही जाहिरात आली होती। किती? 153 पदाची ही जाहिरात आहे, ज्यामध्ये पद आपण बघितले की कक्ष सेवक, बाह्य रुग्ण विभाग सेवक, त्यानंतर शिपाई पद आहे, माळी, पंप संवती आहे, क्षकिरण सेवक, प्रयोगशाळा सेवक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, त्यानंतर रुग्णपट वाहक आहे, सहाय्यक स्वयंपाकी, परिचारिका, जेवण विभाग, भांडार सेवक, पोस्ट मॅनेजमेंट, अशा पदाची काय संपूर्ण जर बघितले आपण 153 पदाची काय ही जाहिरात आहे। बघा की यामध्ये नेमके कोणतं पद आहे तर कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत। बघा की ज्यामध्ये आपण बघितलं की क्लास 1 सर्वंट जे आहे तर या पदासाठी एकूण अर्ज जर आपण बघितले 242 अर्ज आहेत। त्यानंतर कुक असिस्टंट हे जे पद आहे तर या पदासाठी 197 अर्ज आहेत। त्यानंतर गार्डनचे पद आहे, गार्डन पदासाठी किती 106 अर्ज आहेत। त्यानंतर पुढचं पद आहे लॅब सर्वंट, लक्षात घ्या लॅब सर्वंट साठी किती येतं एकूण 504 एवढे अर्ज इथं आलेले आहेत। त्यानंतर काय नर्स सर्वंट जे आहे तर यासाठी सुद्धा 200 अर्ज येतं। त्यानंतर ओपी सर्वंट याचे सुद्धा काय 897 अर्ज येतं। त्यानंतर पीएम रेकॉर्ड हे आहे तर याच्यासाठी सुद्धा काय 337 एवढे अर्ज येतं। त्यानंतर पिऊन साठी लक्षात घ्या पिऊन जे पद आहे तर पिऊन पदासाठी या ठिकाणी काय 523 जणांनी अर्ज सादर केले। किती? 523 जणांनी अर्ज सादर केले। त्यानंतर पंप हे आहे पंप सेवेसाठी असणारे 170। त्यानंतर काय स्टेट सर्वंटचे स्टेट सर्वंटसाठी 546 एवढे अर्ज येतात। त्यानंतर स्ट्रेचर ड्रेसर जे आहे तर यासाठी फक्त 82 अर्ज येतात। त्यानंतर वार्ड सर्वांसाठी सर्वात जास्त अर्ज किती येतात वार्ड जे पद आहे लक्षात घ्या वार्ड पदासाठी किती अर्ज येतात 1200 लक्षात घ्या किती 12539 किती 12000 थोडक्यात लक्षात ठेवायचं 12540 12540 एवढे कोणत्या पदासाठी तर जे काही वार्ड सर्वंट जे पद आहे बघा वार्ड सर्वंट जे पद आहे तर या पदासाठी 12000 सर्वाधिक अर्ज इथं सादर झालेले आहेत। त्यानंतर पुढचं पद आहे एक्स-रे सर्वंट जे आहे तर एक्स-रे सर्वंट साठी काय 219 एवढे आहेत। किती 219 म्हणजे थोडक्यात जे काही जीएमसी ची परीक्षा आहे बघा जीएमसी परीक्षेसाठी जे काही 113 लक्षात घ्या 153 जागा आहेत। जागा किती येतं तर जागेचा आपण विचार केला 153 जागा आहेत। 153 जागासाठी एकूण अर्ज किती सादर झाले तर 16737 किती 16737 म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला एका जागेच्या तुलनेमध्ये तर जवळपास किती 109 किती 109 जवळपास काय 100 प्लस एका पदासाठी काय 100 प्लस अर्ज इथं सादर झाले आहेत। त्यामुळे आपली स्पर्धा काय 100 लोकांसोबत आपली स्पर्धा असणार आहे। सर्वाधिक जर आपण विचार केला बघा लक्षात घ्या सर्वाधिक वार्ड सर्वंट जे पद आहे तर वार्ड सर्वंट पदासाठी काय सर्वाधिक जागा होत्या। जागा असल्यामुळे काय हे सुद्धा पद बघितले आपण तर सर्वाधिक इथं काय अर्ज सादर झालेले आहेत। याच्या संदर्भात महत्वाची माहिती लक्षात ठेवायची ज्यांना आता अभ्यासक्रम माहिती नाही मग अभ्यासक्रमासाठी महत्वाची माहिती म्हणजे की नेमका याचा अभ्यासक्रम बघितला की तुम्हाला काय 100 क्वेश्चन असतील लक्षात घ्या 100 प्रश्न 200 गुणासाठी असतील, ज्यामध्ये पहिला असेल मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी। बघा कोणतं बौद्धिक चाचणी एवढा तुम्हाला इथं काय सविस्तर अभ्यासक्रम दिलेला आहे। मग मराठीमध्ये व्याकरण, वाक्यरचना, शब्दप्रयोग, समास हे आहे, विरुद्धार्थी शब्द, सर्वसामान्य शब्दसंग्रह, म्हणी, वाक्प्रचार, उत्तरावर प्रश्न असतील, वाक्यपुस्तक त्याचे प्रकार, लेखक कवीचे टोपणनाव लक्षात घ्या लेखक कवीचे टोपणनाव संपूर्ण टेलिग्रामवर टाकले, समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, प्राणी आणि त्यांची घरं, अशा प्रकारे एकूण तुम्हाला काय 25 प्रश्न 50 मार्कासाठी ते विचारले जातील। त्यानंतर पुढचं इंग्रजीमध्ये जसे कॉमन ग्रामर आहे, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ॲडम फ्रेजेस आहेत, कॉम्प्रेशन आहे, त्यानंतर सेंटेन्स अरेंजमेंट आणि एरर करेक्शन हे सुद्धा 25 मार्कासाठी असेल। सामान्य ज्ञान जो घटक आहे चालू घडामोडी वाचायच्या, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारताची राज्यघटना, महाराष्ट्राचे भारतीय नागरीकरण कसं झालं, प्रसिद्ध कोणती पुस्तकं आहेत, प्रसिद्ध लेखक, संगणक लक्षात घ्या आयसीडी कम्प्युटरचा घटक सुद्धा असेल हे इथं लक्षात ठेवायचे। बौद्धिक चाचणी गणित बुद्धिमत्तेमध्ये काय असेल की संख्याज्ञान लक्षात घ्या लेटर सिरीज प्रकार, मसावी, लसावी जे दशांश, अपूर्णांक, वर्गमूळ, घनमूळ, गुणोत्तर, प्रमाण, पदावली हे जे संपूर्ण घटक आहेत हे संपूर्ण तुम्हाला काय घटक 25 मार्क 50 मार्कासाठी असणार आहे। काय 25 क्वेश्चन 50 मार्कासाठी असतील हे इथं लक्षात ठेवायचंय। बघा तर यासाठी संपूर्ण महत्वपूर्ण आपली ई बुक नोट्स आहे लक्षात घ्या, ज्यामध्ये मराठी, जीके जीएस आणि नंतर इंग्लिश आणि संपूर्ण पीवायक्यू कोणते
TCS चे संपूर्ण PYQ तसेच जे काही GMCच्या ज्या 2025 मध्ये एक्झाम झाल्या त्या संपूर्ण एक्झामचे PYQ तुम्हाला काय होते या बॅच मध्ये इथे तुम्हाला काय 49 मध्ये प्राप्त होतील। त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोरला गेल्यानंतर त्रिशा फाउंडेशन हे ऍप डाउनलोड करायचे। काही अडचण असली हा नंबर आहे, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। तसेच आगामी भरतीसाठी ग्रामसेवक पदाची सुद्धा संपूर्ण बॅचेस आहे, त्या सुद्धा तुम्ही इथं परचेस करू शकता। मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नवीन व्हिडिओ महत्त्वाची माहिती म्हणजे काय की परीक्षा कधी होऊ शकते। बघा परीक्षा कधी होणार, तर परीक्षा कधी होणार हे लक्षात ठेवायचे की 16 तारखेपर्यंत काय जिल्हा परिषदेची आचारसंहिता कालखंड आहे। मग त्यानंतर परीक्षा कधी 20 नोव्हेंबर पर्यंत, लक्ष द्या 20 नोव्हेंबरला तारीख वाढली। मग त्यानंतर जर आपण विचार केला की परीक्षा कधी व्हायला पाहिजे 45 दिवसानंतर, तर 45 दिवसानंतर मधला कालखंड कशाचा आहे आचारसंहितेचा। त्यामुळे परीक्षा कधी होऊ शकते तर 17 लक्षात घ्या किती 17 जानेवारी नंतर, 17 जानेवारी 2026 नंतर पेपर तुमचा होऊ शकतो। आपल्याकडे अजून बराचसा वेळ आहे, ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केली नाही त्यांनी काय अभ्यासाला सुरुवात करून नियमितपणे अभ्यास करा। मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा।